भगवंताचं नाम कसंही घ्या ते जीवाला समाधान देणारं आहे। नाम तुझे घेता देवा होई समाधान। भगवंताचं नाम की जे दगडाला सुद्धा पाजर फोडते असं नाम। तर पुढे शौनकादी महामुनींनी विचारलं, कर्माची शुद्धी करण्यासाठी काय करावं? म्हणे नामस्मरण करा। तर नामस्मरणाने काय होईल? तर कथा खूप सुंदर सांगितलेली आहे इथे। कोसल देशामध्ये देवदत्त नावाचे ब्राह्मण राहत होते, परंतु त्यांना संतान नव्हती आणि संतान नसल्या कारणाने ते अत्यंत दुःखी असायचे। सारखा विचार करायचे की मुलगा नाही, पुढे आपल्याला गती कशी मिळेल या विचारांमध्ये होते। आणि त्यांनी विचार केला की आपण मुलगा मिळवण्यासाठी पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करू। आणि मग त्यांनी पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करण्याचे नियोजन केले। सर्व ब्राह्मणांना त्या ठिकाणी निमंत्रण दिले। सगळं काही पूजाची विधी विधान सगळी तयारी केली। आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणांमध्ये असणारे गोभील मुनी नावाचे मुनी होते। तर गोभील मुनी प्रत्येक ब्राह्मणांना कोणत्या मंत्राचा जाप करायचा हे सगळं सांगितलं। आणि मग पाहता पाहता यज्ञ आरंभ केला। मंत्र उच्चार सुरू झाले, परंतु गोभील मुनी होते ते वयस्कर असल्या कारणाने मंत्राचा उच्चार करताना त्यांना दम लागत होता। श्वास त्यांचा घेण्यासाठी त्यांना त्रास होत होता, म्हणून मंत्राचा उच्चार करत असताना चुकीचे मंत्र उच्चारण करायला लागले। ते चुकीच्या मंत्राचा उच्चार ऐकला देवदत्त ब्राह्मण ते रागामध्ये आले आणि सांगितलं, तुम्हाला काही वाटतं की नाही? मुलगा मिळवण्यासाठी पुत्र कामेष्टी नावाचं यज्ञाचं नियोजन केलं। सगळे मंत्र कसे उच्चार करायचे सगळं व्यवस्थित सांगितलं, पण तुम्ही मूर्खपणा करत आहात। मूर्ख शब्द वापरला। पहा, जे मुनी मंत्र उच्चार करत होते ते काय सामान्य असतील का? पण त्यांच्यासाठी मूर्ख शब्द वापरला। मुनी रागामध्ये आले, सांगितलं, देवदत्ता, अरे तू मला मूर्ख म्हटलास? हा तुझा यज्ञ पूर्ण होईल, पूर्ण झाल्यानंतर तुला मुलगा होईल, पण तो सुद्धा मूर्ख निघेल असा माझा शाप आहे तुला। शापवाणी ऐकली। देवदत्त ब्राह्मणाच्या चूक लक्षात आली, क्षमा मागितली, ऋषीवर क्षमा असावी। रागामध्ये येऊन मी तुम्हाला शाप दिला, पण काहीतरी उपशाप द्या। मुनींना सांगितलं, मुलगा जन्माला आल्यानंतर मूर्ख निघेल, परंतु भगवतीच्या बीज मंत्राचा जेव्हा तो उच्चार करेल तेव्हा त्याची कीर्ती सर्वत्र पसरेल, पूर्ण जगामध्ये त्याची ख्याती होईल, असा उपशाप दिला। यज्ञ पूर्ण झाला। पाहता पाहता यज्ञ प्रसाद म्हणून त्याचा परिणाम असा झाला, त्याच्या पत्नीला दिवस गेले, गर्भवती झाली, सुंदर मुलगा जन्माला आला। त्या मुलाचं नामकरण झालं आणि नाव ठेवण्यात आलं उतथ्य। उतथ्य नाव ठेवण्यात आलं। मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला। मुलाला वेदाचं पारायण करायला सांगितलं। वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या कानावरती पडत होत्या, परंतु त्याला त्या बोलता येत नव्हत्या, का? मूर्ख असल्या कारणाने। आई वडील दुःखी झाले, म्हटले, अरे निपुत्रिक राहिलो असतो तर बरं झालं असतं। असा मुलगा आपल्या पोटी जन्माला आलाय की ज्याला काहीच कळत नाही, फक्त खायचं आणि झोपायचं एवढंच याला कळतंय। हे सगळं बोलणं त्या मुलाने ऐकलं आणि स्वतःला दोष देत तो दूर अरण्यामध्ये निघून गेला। पण एक दिवस त्या मुलाने विचार केला की आपण सत्य बोलण्याचा संकल्प करू। सत्य बोलण्याचा संकल्प त्यानं घेतला। आता पहा, खरे बोलण्याचेही खूप फायदे असतात।
पण आज लोक खरं कमी आणि खोटच जास्त बोलतात. बर खोटं बोला ना का, पण किती बोलावं कसं बोलावं याचंही भान काही ना राहत नाही. आणि लहान लेकरांचा तर विचारूच नका हो. एका गावामध्ये एका महाराजांचं कीर्तन झालं. नवरात्राचा महोत्सव चालू होता. कीर्तन संपलं आणि एक तरुण मुलगा हातामध्ये जपाची माळ घेतली महाराजांकडे गेला. महाराज, बाबा कीर्तन खूप छान झालं तुमचं, मग तुम्हाला मला गुरु करून घ्यायचं आहे, एवढी माळ माझ्या गळ्यामध्ये घाला. महाराजांना खूप आनंद झाला. तरुण मुलगा आपल्या हातून गळ्यामध्ये माळ घालत आहे, कोणत्याही महाराजांना आनंद होणारच आहे. आनंद झाला. सांगितलं, बेटा तुझ्या गळ्यामध्ये माळ घालतो, पण काही प्रश्नांची उत्तरं दे. म्हणे बाबा विचारा प्रश्न. मग प्रश्न विचारली की आई वडिलांची सेवा करतो का? म्हणे हो. मांस भक्षण अजिबात नाही. मदिरा पितो का? म्हटले अजिबात नाही. व्यसन करतो का? नाही. दान धर्म सेवा? म्हणे हो. कीर्तन ऐकतो का? म्हणे हो. हरिपाठ करतो का? हो. सगळ्या गोष्टी हो हो सांगितल्या. महाराजांना जसं उत्तर अपेक्षित होतं सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यानं व्यवस्थित दिली. महाराज म्हटले, बाळा एक तर वाईट गुण सांग की ज्याला निर्बद्ध घालतो तुझ्या गळ्यामध्ये माळ टाकतो. त्यानं सांगितलं, बाबा माझ्यामध्ये एकच दोष आहे. काय? की मी कधीच कुणालाच काहीच खरं सांगत नाही. काय? मी कधीच कुणाला काहीच खरं सांगत नाही. म्हणजे आतापर्यंतची जेवढी यादी होती सगळी खोटीच होती. मग दान धर्म असेल, सेवा असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, या सगळ्या गोष्टी खोट्या निघल्या. कुणाला काय कुठं काय खोटं बोलावं हे काहीच कळत नाही हो. एक मुलगा म्हटला, माझ्या आजोबांची घडी 6 महिने पाण्यात राहिली, पाण्याच्या बाहेर काढली तरी ती चालूच निघली. मला सांगा, घड्याळ 5 मिनिटं पाण्यामध्ये जाऊ द्या, त्याचा शील बदलावा लागतो आपल्याला. पण एक जण असंच म्हटलं की माझ्या आजोबांची घडी 6 महिने पाण्यात होती, पाण्याच्या बाहेर काढली तर ती चालूच निघली. दुसरा म्हटला, ए शांत बस, तुझ्या आजोबांची घडी 6 महिने पाण्यात होती, नवल नाही, माझे आजोबा 6 महिने पाण्यात होती. त्यानं विचारलं, तुझ्या आजोबा 6 महिने पाण्यामध्ये काय करत होते? ते म्हटले, तुझ्या आजोबांच्या घडीला चावी लावत होते, म्हणून तर तुझ्या आजोबांची घडी चालू निघली. लेकरं खूप विचित्र असतात. 2-3 मुलं होते, एकत्र आले आणि त्यातला पहिला मित्र म्हटला, माझे आजोबा जंगलामध्ये गेले, जंगलामध्ये जात असताना त्यांच्या समोर वाघ आला, पण वाघाला पण माझे आजोबा घाबरले नाही. त्यांनी बंदूक काढली, बंदूकची गोळी अशी वर ढगामध्ये झाडली, झाडामध्ये. गोळीचा आवाज ऐकला तर वाघ पळून गेला. दुसरा तेवढ्यात मध्येच बोलला, माझे आजोबा पण वनामध्ये गेले होते, त्यांच्या समोर पण वाघ आला, माझ्या आजोबांनी पण बंदूक काढली, पण त्यांनी गोळी नाही झाडली, फक्त बंदूक दाखवली, वाघानं धूम टाकली. तिसरा म्हटला, तुमच्या दोघांचं पण जाऊ द्या, माझे पण आजोबा जंगलामध्ये गेले, त्यांच्याही समोर वाघ आला, मग त्यांनी गोळी नाही झाडली, बंदूक पण नाही दाखवली, फक्त बंदूकचं लायसन दाखवलं, तर वाघ कान पाडून खाली बसला. कळतंय का तुम्हाला? म्हणजे कोण कुठं काय बोलन, कुणाचाच काही भरोसा नाही. माणसं खोटं जास्त खरं कमी बोलतात. तसं या मुलाने संकल्प केला सत्य बोलण्याचा संकल्प केला. असे अनेक दिवस निघून गेले, खूप तप केले. पाहता पाहता खरं बोलण्याचा फायदा असा झाला, पहा आपणही आपल्या जीवनामध्ये 12 महिने खरं बोला, 12 वर्ष खरं बोला. परिणाम त्याचा असा होईल, आपण जे बोलतो ते खरं होईल. फक्त खरं बोलायचं, सत्य बोलायचं. तर सत्यव्रताने सत्य संकल्पना केली, सत्य बोला.
पण एक दिवस असं झालं की एक भिल्ल शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलामध्ये फिरत आहे. त्यानं एका घायल झालेल्या सुकराला पाहिलं. रक्तबंबाळ झालेला तो सुकर पळत पळत सत्यव्रताच्या आश्रमामध्ये आला. त्याची केविलवाणी अवस्था पाहिली आणि भयभीत झालेला सुकार ई ई ई शब्दाचा उच्चार करत होता. आणि त्या ठिकाणी सत्यव्रतधारी असणारा तो उत्तत्य नावाचा मुलगा त्यानं ते शब्द ऐकले. ए ए ए शब्दाचा मनामध्ये उच्चार चालू झाला. एवढंच नाही, श्वासावर त्याचं चिंतन चालू झालं, ज्या प्रकारे संतांनी केलेलं आहे. सासों की माला में सिमरू में पीकाना, प्रेम पियाला जब से पिया है, प्रेम पियाला जब से पिया है, दिल का है अपने मन की में जानो और पी के मन की बात, सांसों की माला में, सांसों की माला में सिमरू में पीकाना, सांसों की माला में सिमरू में पीकाना. श्वासावर चिंतन चालू केलं. पाहिलंय की त्या ठिकाणी एक शिकारी त्या सुकाराचा शोध घेत घेत त्या ठिकाणी आला आणि त्यानं सांगितलं की दादा, 4 दिवस झाले माझी लेकरं उपवाशी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला शिकार मिळाली पाहिजे. मग तुम्ही सत्यव्रतधारी आहात, तुम्ही सत्य बोलतात. मग सत्य जर बोलत असेल तर मला सांगा, त्या सुकाराला तुम्ही पाहिलंय का? कोण म्हणते? शिकारी दादा बोलत आहे त्या मुलाला की सत्यव्रतधारी आहात तुम्ही, सत्य संकल्प घेतलेला आहे तुम्ही, कधीच खोटं बोलत नाही. मग त्या सुकाराला तुम्ही पाहिलंय का? आता दोन्हीकडून पंचायत झाली. हो म्हणावं तर पशुचा जीव जाईल, आणि नाही म्हणावं तर याचीही लेकरं बाळ उपवाशी राहतील. आजपर्यंत आपण जेवढं तप केलं, जेवढं काही तप साधना केली, त्या गोष्टीच आपल्याला फळ मिळणार. पण आता खोटं बोललो तर सगळं व्यर्थ जाईल. काय करावं काही कळेना. आणि मग सांगितलं, शिकारी दादा, तुम्ही जे विचारत आहेत त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. पण सांगितलं की ज्या डोळ्यांनी सुकर पाहिला ते डोळे बोलू शकत नाही. शिकारी दादा, ज्या डोळ्यांनी सुकर पाहिला ते डोळे बोलू शकत नाही, पण जे तोंड बोलू शकते ते तोंड सांगू शकत नाही. शिकाऱ्यानं ते बोलणं ऐकलं, 2 हात जोडले. महात्मा, तुम्ही सत्यव्रतधारी आहात. जो संकल्प तुम्ही केलेला आहे तो संकल्प तुम्ही मोडला नाही. महान आहात तुम्ही. वारंवार वारंवार दंडवत केला, नमस्कार केला. सांगितलं तुम्ही त्या पशुचाही जीव वाचवला आणि मलाही समाधानी ठेवलं, आणि तुमच्या सत्य संकल्पनाचं जे व्रत आहे तेही सांभाळलं. धन्य आहात तुम्ही आणि धन्य आहेत तुमचे आई वडील. वारंवार वारंवार नमस्कार केला आणि तो व्याध तिथून निघून गेला. सत्यव्रताने पालन केलं. तिथून पुढे सारखा त्या मंत्राचा जाप केला. त्याचा परिणाम एवढा झाला की तो ज्ञानी बनला. जगविख्यात त्याचं नाव लौकिक झालं. ज्या प्रकारे वाल्मिक ऋषींनी काव्य लिहिलं त्याच प्रकारे याची सर्वत्र ख्याती पसरली. आणि ज्या आई वडिलांनी त्याला हकलून दिलं होतं, आई वडील सुद्धा त्याला सन्मानपूर्वक त्या उद्धत्याला, त्या सत्यव्रताला घरी घेऊन जातात. असं म्हणून त्या आई वडिलांनी सुद्धा आई जगदंबेचे धन्यवाद व्यक्त केले, तिची उपासना केली आणि सगळ्यांनी तिचा जय जयकार केला. आई जगदंबा माता की जय, आई राजा उदो उदो. अशा पद्धतीने भगवतीचं जे नामचिंतन आहे त्या नामस्मरणाचा फायदा असा की उद्धत्य नावाचा मुलगा
त्याच्या जीवनातील अडीअडचणी संपूर्ण गेल्या. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे, म्हणून आपण नामस्मरण केलं पाहिजे. आता पुढे देवी भागवतामध्ये जन्मेजय राजाने जो प्रश्न व्यासांना विचारला तोच प्रश्न शौनकादी महामुनी सूतजींना विचारतात की प्रश्न असा आहे की या पृथ्वीवरती सगळ्यात पहिलं जागरण गोंधळ कोणी केलं किंवा विश्वातला पहिला गोंधळी कोण ते आम्हाला सांगा. तर सूतजी या ठिकाणी सांगू लागले की ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासून 10 प्रजापती निर्माण केले आणि त्या 10 प्रजापतीपैकी दक्ष प्रजापतीला सृष्टी विस्ताराचं काम दिलं. सांगितलं बाळा तू सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मला मदत कर. दक्ष महाराजांनी होकार दिला. पुढे जाता जाता त्यांनी 10,000 पुत्रांना निर्माण केलं. सांगितलं बाळानो हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तिथे जाऊन तप करा, तप करून वापस या, मी तुमचं शुभ मंगल सावधान तुमचं लग्न लावून देतो. एकदा का तुमचं लग्न झालं मग तुम्ही मला सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करा. मुलांनी होकार दिला. 10,000 पुत्र हिमालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तप करतात. एवढं भयंकर तप केलं, एवढं तप केलं, तप करून त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज निर्माण झालं. तप करून ती मुलं आपल्या घरी निघाली, पण मध्येच शेंडी हलवणारे महात्मे मध्येच आडवे आले. नाव काय त्यांचं? नारदजी. रुक जाओ बच्चों, कहाँ जा रहे हो, किसके पुत्र हो आप? सांगितलं हम दक्ष प्रजापति के पुत्र हैं और हम हमारे भवन जा रहे हैं. किस लिए? हमारी शादी है. आम्ही दक्ष प्रजापतीचे पुत्र आहोत आणि आम्ही आमच्या घरी चाललेलो आहोत. कशासाठी? घरी चालला तिकडे कुठं गेला होता तुम्ही? म्हणे आम्ही तप करण्यासाठी गेलो होतो. बाबांनी सांगितलं तप करा, वापस या, तुमचं लग्न लावून देतो. आता आमचं लग्न होणार आहे. नारदजींच्या चेहऱ्यावरती तर 12च वाजले. 8 गोळ्या केल्या नारदजींनी. लेकरांनो पोरांनो जाऊन तुम्ही प्रपंच करणार आहात, पण मला खरं खरं सांगा आजपर्यंत या प्रपंचामध्ये राहून कुणाचं भलं झालंय? या प्रपंचानं आजपर्यंत कुणाला सोडलं नाही. मग प्रपंचामध्ये तुम्हाला सुख मिळणार नाही. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. पोरा म्हटली तुम्ही सगळं आम्हाला काही सांगितलं की तुम्ही जाऊन तप करा, प्रपंचामध्ये राहून आजपर्यंत कुणाचंच भलं झालं नाही, पण आम्हाला सांगणारे तुम्ही कोण? काय म्हटली पोरं? आम्हाला उपदेश करणारे तुम्ही कोण? नारदजी म्हटले पोरांनो मी तुमचा अंकल आहे. अंकल? आजपर्यंत कधी तुम्हाला पाहिलं नाही ना, आमचे अंकल कुठून झाले तुम्ही? पोरांनो मी रात्रंदिवस फिरत असतो, फक्त नामस्मरण करणं एवढंच माझं काम आहे. सारखी त्रैलोक्यामध्ये मी भ्रमंती करतो, त्या कारणानं कधी तुमची माझी भेटच झाली नाही, पण योगायोगानं तुमची माझी भेट झाली, मग मी तुमचा अंकल आहे. माझं ऐका तुम्ही. पोरं म्हटली महात्मा सांगतात ते खरं आहे, आजपर्यंत या प्रपंचामध्ये कधीच कुणाचं भलं झालं नाही. महिला मंडळ खरं खरं सांगा, तुम्ही सगळ्या संसारिक आहात, या संसारामध्ये सुख आहे का हो? असेल तर हो म्हणा, नसेल तर मोठ्यानं नाही तरी सांगा. संसारात सुख, संसारात सुख, संसारात सुख आणि सोडायचा. हा संपली कथा इथेच. संसारामध्ये सुखही नाही आणि सोडायचा सुद्धा नाही. सगळं पोरांनी ऐकलं. म्हणे महात्मा सांगतात ते खरं आहे, आपण तप करण्यासाठी जाऊ. अर्ध्या रस्त्यातून ते सगळी मुलं तप करण्यासाठी हिमालयामध्ये गेली. दक्ष महाराजांना कळालं. पुन्हा त्यांनी 10,000 पुत्रांना निर्माण केलं. त्यांनाही असं सांगितलं बाळांनो हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तप करा, वापस या, मी तुमचं लग्न लावून देतो आणि नंतर तुम्ही मला सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करा. तेही 10,000 पुत्र गेली, तप करून वापस आली. पुन्हा नारदजींचा विरक्तीचा उपदेश. लेकरांनो
आजपर्यंत प्रपंचामध्ये कुणाचं भलं झालं नाही, कुणाला सुख लागलं नाही, जशी आलात तशी निघून जा. त्याही 10,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश केला नारदजींनी. दक्ष महाराजांना कळालं की अरे नारदजीनं आपल्या 20,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश केला. दक्ष महाराज रागात आले. नारदजींना विचारलं, नारदा अरे काय केलं तुम्ही? सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये विघ्न आणलं. माझ्या 20,000 पुत्रांना तुम्ही विरक्तीचा उपदेश केला, हे चांगलं नाही केलं. माझा शाप आहे तुम्हाला. तुम्ही कधीच एका जागेवर उभं राहून भजन करणार नाही, कधीच तुम्ही कुणाला एका जागेवरती राहून उपदेश करणार नाही. शाप दिला. तो शाप म्हणजे नारदजी अखंड त्रैलोक्याचं भ्रमण करतात. शापवाणी झाली. ब्रह्मदेव प्रगट झाले आणि सांगितलं, दक्षा अरे काय केलं तू? ज्या संतांनी तुला पापापासून वाचवलं त्या संतांना तू शाप दिला. बाबा मी जे केले ते योग्य केलेलं आहे. या नारदजीनं माझ्या 20,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश केला आणि तुम्ही म्हणता मी हे योग्य नाही केलं. ब्रह्मदेव समजावून सांगतात, दक्षा संत हे कुणाचंच वाईट करत नाही. जे काही करता जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संत जे काही करत असतात जगाचं कल्याण व्हावं हाच हेतू फक्त संतांचा असतो. मग संत कुणाला म्हणावं? जे कारण गांजली त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा. दया करणी जे पुत्रासी तिची दासानी दासी. तुका म्हणी सांगू किती तुझी भगवंताची उनी. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा. संत कधीच कुणाचं वाईट करत नसतात. दक्षा चूक केली तू. दक्षा ज्या पुत्रांना तू निर्माण केलं होतं ना ते पुत्र धड स्त्रीही नव्हते आणि पुरुषही नव्हते, ती तृतीय जात होती. अशा पुत्रांना तू निर्माण केलं की ज्या पुत्रांना तू सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये जर मदत केली असती त्यांनी तर पूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता. सृष्टीचा नाश होऊ नये याच्यासाठी नारदजींनी तुला त्यातून वाचवलं. मग ज्या नारदजींनी पापातून मुक्तता केली, पापापासून वाचवलं, तू त्यांना शाप दिला. चूक लक्षात आली. दक्ष महाराजांनी 2 हात जोडले. बाबा नारदजी मी तुम्हाला शाप दिला, क्षमा करा मला. बाबा नारदजींना ज्या मुखातून मी शब्द बाहेर काढले ती वाणी माझी अपवित्र झाली. जी वाणी अपवित्र झाली ती पवित्र होण्यासाठी मी काय करू? काहीतरी उपाय सांगा. ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा तुझ्या भुवनामध्ये जा, त्या ठिकाणी जाऊन अष्टभुजाधारी भगवतीचं चित्र काढ, तिची ज्योत जाळ, जागरण कर, गोंधळ कर तिचा. असं म्हणून 9 दिवस 9 रात्री दक्ष महाराजांनी ज्योत पेटवली. तीच परंपरा आजही आपण जपत आहोत की 9 दिवस आपण भगवती समोर ज्योत जाळण्याची प्रथा करतो. एवढंच नाही, 9 दिवस तिचा गोंधळ घालतो की जो गोंधळ दक्ष महाराजांनी घातला, अष्टभुजाधारी भगवतीचं चित्र काढलं, सगळं काही यज्ञाचं आयोजन केलं आणि आईचा गोंधळ घातला. असा गोंधळ घातला की त्यातून अष्टभुजाधारी भगवती प्रगट झाली. आणि प्रगट झालेल्या भगवतीनं सांगितलं, दक्षा तुला काय पाहिजे? आई एकच विनंती असेल की तू माझ्या पोटी मुलगी रूपानं जन्माला ये.
सांगितलं, दक्षा तुझ्या पोटी मी मुलगी म्हणून जन्माला येते, पण माझ्या काही अटी आहेत. जेव्हा मी जन्माला येईल तेव्हा माझा विवाह महादेवासोबत तुला करावा लागेल. आणि ज्या दिवशी तू महादेवाचा अपमान करशील तेव्हा तुझ्या सहित सर्व तुझं राज्य जाळून मी इथून निघून जाईल. अट मान्य झाली. अष्टभुजा झाली, भगवती अदृश्य झाली आणि त्या ठिकाणी आईचं चिंतन केलं. आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला, अगात महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागव थोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागव थोरात सारी. आई गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला हो गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला घालून गवड्याची आळ, पायात घालून टाळ, हातात भरली तुला गावली, घालवी तो संबळ. माझ्यावरी जागवी थोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी थोरात सारी. आई केला. महादेवाशी विवाह झाला. आणि जेव्हा एकदा ब्रह्मसभा भरली त्यावेळी भगवान भोलेनाथ सगळे देवगण त्या सभेमध्ये आहेत. सगळ्या देवतांनी दक्ष महाराजांना नमस्कार घातला, परंतु महादेव भजनामध्ये असल्या कारणाने दक्ष महाराज कोणत्या वेळी आले हे त्यांना लक्षात आलं नाही. तेव्हा दक्ष महाराजांना राग आला. त्या गोष्टीचा सूड भावनेने बदला घेण्यासाठी त्यांनी मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आणि यज्ञासाठी सर्व देवाधिकांना निमंत्रण.
परंतु माता सती आणि महादेव यांना निमंत्रण नाही। तेव्हा भगवान शिवजी सती मातेला समजावून सांगता, सती जिथे निमंत्रण आहे माणसानं तिथेच जावं। सती माता महादेवाकडे येतात, आकाशामधून जाणाऱ्या देवस्त्रियांना पाहिलं, समोर राहा इकडं, आणि सती माता विचारते महादेवांना, स्वामी या सगळे देव आणि सगळे देवस्त्रिया कुठं निघालेत? सती, तुझ्या घरी तुझ्या वडिलांनी मोठ्या यज्ञाचे आयोजन केलेले आहे, हे सगळे त्या ठिकाणी चाललेले आहे, मग स्वामी मी पण गेलं पाहिजे। शिवजी सांगू लागतात की सती, ज्या ठिकाणी निमंत्रण आहे त्याच ठिकाणी माणसानं जावं। शिवजी वारंवार समजावून सांगता, सती भगवत कार्यात भक्त आला, मित्राच्या घरी मित्र आला, गुरुच्या घरी शिष्याला आणि माय बापाच्या घरी पुत्राला माणसाला मनानं जाता येतं ग। सती माता म्हटल्या, स्वामी मला पण हेच तर म्हणायचंय, माझ्या आई वडिलांचं घर आहे, मी गेल्यानं तिथं गेल्यानंतर काय अडचण आहे, मला जाऊ द्या। आणि वडिलांचा शब्द मोडून सती माता त्या ठिकाणी आल्या, वडिलांच्या घरी आल्या। आलेल्या मुलीला पाहिलं, कॅमेऱ्याकडे तोंड करा, आलेल्या मुलीला पाहिलं, दक्ष महाराजांच्या तोंडावरती जणू 12 वाजली की काय, राग आला। सती मातेने विचारलं, बाबा तुम्ही एवढ्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले, सगळ्या देवतांना निमंत्रण माझ्या, परंतु माझ्या महादेवाला निमंत्रण नाही। बाबा माझ्या महादेवाशिवाय हा यज्ञ पूर्णच होऊ शकणार नाही, विनंती असेल माझ्या भगवान भोलेनाथाला या यज्ञासाठी बोलवा। ए सती, त्या बैरागी महादेवाचं नाव माझ्या समोर घेऊ नकोस। अगं ज्याला भर सभेमध्ये तुझ्या वडिलांचा अपमान केला, त्या बैरागी महादेवाचं माझ्या समोर नाव काढतेस? मी तर म्हणेल सती, सोडून दे त्याला, माझ्याकडे येऊन राहा, अगं आयुष्यभर तुझा सांभाळ करतो। सती मातेने आपले कान दाबले, बाबा नाही, महादेवाला मी सोडू शकणार नाही। एक वेळेस तुम्ही दिलेल्या शरीराचा त्याग करेल, परंतु महादेवाला सोडू शकत नाही। सती मातेने कान बंद केले। भगवान परमेश्वरा, अरे हे दिवस येण्या अगोदर मला का बर घेऊन गेला नाहीस देवा? हे शब्द मला माझ्या महादेवाबद्दल का ऐकायला मिळेल? बाबा मला काय बोलायचं असेल ते मला बोला गड्या, पण माझ्या महादेवाला बोलू नका। कान बंद केले आणि सती माता त्या ठिकाणी म्हणते, ऐसी सुभन आए आए ना ऐसी शाम, ऐसी सुभन आए आए ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरी आए ना शिव का नाम, ऐसी सुभन आए आए ना ऐसी शाम। सती मातेने दोन हात जोडले, सती माता आपल्या वडिलांना सांगते, बाबा तुम्ही दिलेला देहाचा त्याग करेल, परंतु मी महादेवाला सोडू शकणार नाही। पाहता
लक्षात आलं की या दक्षामुळे माझी सती मला सोडून गेली. भगवान शिवजी रागात आले आणि रागात आलेले शिवजी लाल बुंद डोळे त्या ठिकाणी जटा आपटून तांडव करू लागले. शिवजी तांडव करू लागले की या दुष्ट दक्षामुळे मला माझ्या सतीचा वियोग त्या ठिकाणी सहन होत नाहीये. सती तुला सांगितलं होतं मी जाऊ नको. शिवजी भगवान रागात आले आणि ज्या ठिकाणी दक्ष महाराजांचा यज्ञ चालू होता यज्ञामध्ये प्रवेश केला. पण जेव्हा भगवान शिवजी रागामध्ये आले होते तेव्हा त्यांच्या भुवईतून वीरभद्राचं प्राकटीकरण झालं आणि सांगितलं जा त्या दक्षाचं मस्तक उडवून टाक. त्या ठिकाणी वीरभद्राचं प्राकटीकरण झालं आणि विचारलं कुठे आहे दक्ष, कुठे गेला दक्ष ज्याच्यामुळे माझ्या महादेवाला या ठिकाणी हा सतीवियोगाचं दुःख झालेलं आहे. पाहता पाहता दक्ष महाराजांचं मस्तक त्या ठिकाणावरून छाटलं गेलं. हे सगळं झालं, यज्ञ उद्ध्वस्त करण्यात आला, परंतु त्या यज्ञामध्ये शिवजी आले. दुःखी झालेले शिवजी आले. सती सती आज मुखामध्ये रामनामाचा उच्चार नाही, आज कुणाचंच भजन नाही. सती सती करत त्या ठिकाणी गोल गोल इकडे तिकडे फिरू लागले. सती सांगितलं होतं तुला मी जाऊ नकोस, पण माझं ऐकलं नाही. सती मातेचं प्रेस समोर पाहिलं. हंबरडा फोडून शिवजी त्या ठिकाणी रडू लागले. एवढे रडतायत सती मातेचं प्रेत घेतलं, हातावरती उचलून हजारो वर्ष ब्रह्मांडामध्ये फिरू लागले. एवढं प्रेम माझ्या महादेवाचं सती मातेवरती होतं. आणि पाहता पाहता पूर्ण सृष्टी चक्र थांबण्यात आलं. कशासाठी? आज इकडे मुखामध्ये राम नाम नाही, सती सती. कुणीतरी म्हटलं विष्णू भगवंताला जाऊन शिवजी जर अखंड असेच जर राहिले तर सृष्टी बंद पडेल, पूर्ण सृष्टी चक्र बंद पडेल, सृष्टीचा नाश होईल. विष्णूने चक्र पाठवलं. त्या सुदर्शन चक्राने सती मातेच्या शरीराचे 108 तुकडे झाले. ते तुकडे जिथे जिथे पडले तिथे त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ तयार झाली. त्यापैकी 3 महाराष्ट्रामध्ये आहेत. ती कोणती आहेत, त्याची कथा काय आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आजचा कथा भाग आपण इथेच थांबू. 5 वाजलेले आहेत. पावसाचं वातावरण झालेलं आहे. सुंदर अशी झाकी उठून उभे राहा.